श्री स्वामी चरित्र सारामृत पूर्ण 21 अध्याय घेते मी। श्री स्वामी चरित्र सारामृत अध्याय पहिला। श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री अक्कलकोट निवासी पूर्ण दत्तावतार दिगंबर यतिवरे स्वामी राजाय नमः। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति तद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचल सर्वदी साक्षीभूत भावातीत त्रिगुणरहित सद्गुरुतं नमामि। ओम रक्तांग रक्तवर्ण पद्मनेत्र स्वास्यवदन कंठाटोपीच्यमाला दंडकमंडलधर कट्टक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्य पालक विश्वविनायक भक्तवत्सल्य कलियुगे श्री स्वामी समर्थ वताधारक पाहि माम। जय जय क्षीरसागर विलासा माया चक्र चालका विनाशा शेषनयना अनंत वेशा अनामातीता अनंता जो सकळ विश्वाचा सरिता समुद्र कन्या जयाची कांता जो सर्व कारण करता ग्रंथारंभी नमुतया त्या महाविष्णूचा अवतार शिववदन गजकुमार एकवदंत गजवदन शिवकुमार एकदंत फरशधर गमिलीला जयाची त्या मंगलासी साष्टांग नमन करुणी मागे वरदान स्वामी चैत्र सारामृतपूर्ण निर्विघ्नपणे होय जिचा वर प्रसाद मिळता मूढ पंडित होती तर सकळ काव्यार्थ येतात ती ब्रह्मसुद्धा न मिळेली जो अज्ञानती विनाशक विद्या कानन छेदक जो सद्बुद्धीचा प्रकाशक विद्यादायी गुरुवर्य देवी असती माता पितर त्याचे श्रेष्ठ गुरुवर्य चरणी त्याचे नमस्कार वारंवार साष्टांग ब्रह्मा विष्णू महेश्वर तिन्ही देवांचा अवतार लीले विग्रह त्रिकुमार दत्तात्रय न मिळाला धर्म संस्थापना करणे युगायुगी अवतार घेणे नानाविध वेशनटणे जगतपतीचे कर्तव्य मग घेत असे अवतार जो का त्रिकुमार अक्कलकोटी साजार प्रसिद्ध झाला स्वामी रूपे कोठे आणि कोणत्या काळी कोणत्या जातीत कोणत्या कुळी कोण वर्णाश्रम धर्म कुळी कोणासही कळेना ते स्वामी नामे महासिद्ध अक्कलकोटी झाले प्रसिद्ध चमत्कार दाविले नानाविध भक्त मनोरथ पुरविले त्यासी साष्टांग नमुनी करी प्रार्थना कर जोडून आपला विख्यात महिमाचं निगावयाचे योजिले करता आणि करविता तुझे एक माझी स्वामीनाथा माझी अठाई वार्ता मी पणाची नसेची ऐसे ऐकुनी स्तुती संतोषली स्वामी राजमूर्ती कवी लागी अभयतीवर धस्ते करुनी आता नमू साधुरुंद जासी नाही भेद ते स्वतःसुखी आनंदमय स्वात्व सुखी आनंदमय सतोदित राहती व्यासमल्लिक महाज्ञानी बौद्ध ग्रंथरचिले ज्यांनी वारंवार त्यांचे नमन माझे साष्टांग कवी कुल मुकुंठ वसंत नमिले कवी कालिदास ज्यांची नाट्य रचना विशेष प्रिय जगी झाली श्रीधर आणि वामन ज्यांची ग्रंथरचना पाहुण्यातही डोलविती मान त्यांचे चरण मिळेले ईश्वर चरणी जडले चित्त ऐसे तुकारामधिक भक्त ग्रंथारंभी तयानमित वरप्रसाद करणे अहो तुम्ही संतजनी मजदिनावरी कृपा करून आपण हृदयस्थ राहून ग्रंथरचना करवावी आता करू नमन जे का श्रोते विसक्षण महाज्ञानी आणि विद्वान श्रवणी सादर बैसले परी अमृत जाणून आदर श्रवणी असे माझी असंस्कृत वाणी ते एकडे न पाहावे स्वामींच्या लीला बहुत असती प्रसिद्ध लोकात त्या सर्वनित ग्रंथ पसरेल समुद्रसा त्या महादूतीन पायी अमरमुक्तावळी घेतली काय द्यावया मान सुज्ञान मान काही न करावा इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत आदरे भक्त परिसोत प्रथम अध्याय घोडा हा अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः प्रथम अध्याय घोडा श्री शंकर पंस्तु श्री श्रीपाद वल्लभ पंस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः कामना धरुणी जे बसती होय त्यांची मृतपूर्ती तैसेची निष्काम भक्तांप्रती कळवायला प्राप्ती होत असे अक्कलकोटा माझारी राचप्पा मुदी यांचे घरी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित साहेब कोणी कलकत्त्याचा हेतू धरून निदर्शनाचा पातला त्याच दिवशी साचा आदर त्याचा केला की त्याच एक पारसी आला होता दर्शनासी दोघांची येते येण्यापूर्वी मंडळीसी महाराजांनी सुचविले तीन खुर्च्या आणून बाहेरी मांडावंती एके हरी दोघांशी बैसवणी दोहेवरी तिसरीवरी बैसले आपण पावनी समर्थांची तेज उभयंतांचे वाटले चोज साहेबांनी प्रश्न केला सहज आपण आला कोठून स्वामींनी हसेमुख करून उत्तर दिले तया लागून आम्ही कर्दळीवनातून प्रतरंभी निघालो मग पाहिले कलकत्ता शहर दुसरी नगरे देखील अपूर्व बांगलादेश समग्र आम्ही असे पाहिले घेतले कालीचे दर्शन पाहिले गंगा तटाक पावन नारतीर्थ हिंडून हरिद्वार प्रति गेलो पुढे पाहिले केदारेश्वर हिंडले तेथे समग्र ऐशी हजार नगरे आम्ही देखिली मग तेथून सहजगती पातलो गोदा तटाका प्रति जी महाप्रख्याती पूर्णांतरीवर नेली केले गोदावरीचे स्नान तळे पाहिली परमपावन काही दिवस फिरून हैदराबादीसी पातलो येऊन या मंगळवेढास बहुत दिवस केला वास मग येऊन पंढरपूर असं स्वइच्छेने तेथे राहिलो तदनंतर बेगमपूर पाहिले आम्ही सुंदर मुले आमचे अंतर काही दिवस राहिलो तेथून स्वच्छेने केवळ मग पाहिले मोहोळ देश हिंडोनी सकळ सोलापुरी पातलो तेथे आम्ही काही महिने वास केला स्वइच्छेने अक्कलकोटाप्रती येणे तेथून या झाले तेथे तैपासून या नगरात आनंदी आहोन ऐसे आमचे सकल वृत्त असे मुळापासून 12 वर्ष मंगळवेढ्याप्रती राहिले स्वामीराजे ती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली दर्शना येता साधू दिगंबर लिले विग्रह त्रिवरे कमरेवरी ठेवणी कर दर्शन तिथे असी दर्शना येता साधू दिगंबर लिले विग्रह त्रिवरे कमरेवरी ठेवणी कर दर्शन तिथे असी इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत भावी भक्त
द्वितीय अध्याय गोडा हा श्रीस्तु शुभंभवतु. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. धन्य धन्य ते या जगती स्वामी चरणी ज्यांची भक्ती त्यासी नाही पुनरावृत्ती. पदपावती कैवल्य निर्विकार स्वामी मूर्ती लोका चमत्कार दाविती. नाना काही वर्ष करून वस्ती मंगळ वेळे सोडिले मोळा माझी वास्तव करीत आपा टोळ झाले भक्त ते त्याची साकल्य वृत्त अल्पमती केवरणी सवे घेऊन स्वामींसी टोळ जाती अक्कलकोटाचे अर्धमार्गावरून टोळासे मागे प्रयत्न भाग पडे. टोळ गेली परतुनी स्वामी चालले उठून बहुत वर्षिले सेवकांनी परिणच मानिले त्या तेथून या निघाले अक्कलकोटा प्रति आले ग्रामोदारी बैसले येथे राजू स्वेच्छेने तेथे एक विंद होता तो करीता यांची थट्टा परी काही चमत्कार पाहता महासिद्ध समजला. पूर्व पुण्यास्तवनी जिथे आले चोळ पंचग्रहण प्रति स्वामींचे जननेश्वर मूर्ती चोळ पकरे आदर योग यागदिक काही चोळ पाणी केले नाही परी भक्तीस्तव पाहि स्वामी आले सदनातेच तयाची देखून या भक्ती स्वामी तिथे भोजन करते तेव्हा चोळप्पाची चित्ते आनंद झाला भोसळ ताईपासून त्यांच्या घरी राहिले स्वामी अवतळ दिवसेंदिवस चाकरीत चोळ पकरी अधिकाधिक तेव्हा राज्यपदाधिकारी मालोजी राजे गादीवरी दक्ष असून कारभारी परमन्यानी असतीजे चोळप्पांचे ग्रहणपती आले कोणा एकेती लोक चमत्कार दाविती गावात मात पसरली लोकां माझी पसरली मनात नृपांसी कळा उत्तांत की आपुले नगरात येते विख्यात पातले वार्ता ऐसी ऐकूनी राव बोलला काय वाणी गावात येते येऊनी फार दिवस झाले परी आम्हा श्रुत पाहे आजवरी झाले नाही आता जाऊनी लवलाई भेटू तया वर्या परी ते केवळ अंतर्ज्ञानी ऐसे वार्ता ऐकली कानी हे सत्य तरी येऊनी आताच देती दर्शना राव मुखातून वाणी निघाली तोची येती मूर्ते पुढे ठेली सकल सभा चकित झाली मती कुंगली रायांची कुण पटली अंतरी स्वामी केवळ उतारी भक्ती पळून गेली दुरीचरणी भक्ती जडली तै सकल सभा आनंदली समजते पावले वंदरी षोडोपचारे पूजली स्वामी मूर्ती नृपराय इति श्री स्वामी चित्र सरमत नाना प्राकृत कथा समंत प्रेम भक्त परिसोद तृतीय अध्याय गोडा श्री स्वामी राजपुरुष श्रीस्तु शुभंभवतु इति श्री स्वामी चित्र सरमत अक्कलकोट नगर प्रवेश तृतीय अध्याय गोडा अध्याय 4 श्री गणेशाय नमः. स्वामी नामाचा जप करिता चारी पुरुषार्थ इतिहात स्वामी चित्र गाता ऐकता पुनरावृत्ती चुकेलं गताध्यायाचे अंत्य अक्कलकोटे आली येतील रूपराया दर्शन देती स्वइच्छेने राहते तयापुरी चोळप्पाचा दृढ भाव घर राहिले स्वामीराव हे दयाचे सुकृत पूर्व नित्य सेवा घडी जाते चोळप्पांची सद्गुणी कांता ती केवळ प्रतिवर्ता सदोदित तिच्या चित्त आनंद स्वामी सेवेचा स्वामी केवळ ईश्वर मृत्यू देशोदेशी झाली ख्याती बहुत लोक दर्शन येते का मना चित्ती धरुणी कोणी संपत्ती कारणे कोणी मागती संतांनी व्हावे म्हणून या लग्न येते दुर्देशावनी शरीरभोगी कष्टले संसार तापे तप्त झाले मायामय पसरते फसले ऐसे आले किती एक भक्त अंतरी जे जे इच्छिते ते इतराची पूर्वी चरणी जायांची भक्ती त्याचे होते कल्पतरू जे का निंदी कुटील त्या शास्त्रे केवळ नास्तिकान प्रत्यात कळयोग्य शासन करतात कोणी 2 संन्यासी आले अक्कलकोटासी हसुनी म्हणती जणांसी ढोंग्याच्या नदी लागला हा स्वामी नवे ढोंगी जो नाना भोगभोगी साधू लक्षणाचे अंगी कोण देव वसत असे ऐसे त्यांनी दिले समर्थांनी अंतरी जाणले जेव्हा ते भेटीस आले तेव्हा केले नवलेख एका भक्ताची अगरी पातली समर्थांची स्वरी तेही दोघे विचारी होते बरोबरी संन्यासी तेथे याते मूर्ती वैसैल्या भक्ती पाठांवरती श्री स्वामी आपले चित्ती चमत्कार म्हणती करू आता दर्शनाची जनसंख्या आता पातले ते क्षणात समाजात आटला पोते एकची गर्दी झाली दर्शन घेऊन चरणांचे मंगलनाम गरजती वाचे हेतू पूर्वावे म्हणीचे म्हणून यावी नविते कोणी द्रव्य पुढे ठेविते कोणी फळे समर्पिते नाना वस्तू अर्पण करते नाही मी तिथे येते कोणी नवसाते करते कोणी आणून या देते कोणी काही संकल्प करते शरण पूजिती आनंदे संन्यासी कौतुक पाती मानावाचे आश्चर्य करते क्षण एकत्रस्त होती वैरभाव विसरूनी स्वामींपुढे जे जे पदार्थ पडले होते असंख्यात ते निजस्ते समर्थ संन्याशांपुढे लोटीती मोडली जणांची गर्दी तो येवनी सेवेकरी संन्याशांपुढला नाना पुरी वस्तू नेऊ लागले समर्थांनी त्या दिवशी स्पर्श न केला अनुदकाशी सूर्यता अस्ताचळासी तेथून या उठले दोघे संन्यासी त्या दिवशी राहिले केवळ उपवासी रात्र होता त्यांचे अनुदक वर्ज असे जे पातले करू छळणा त्यांची झाली विटंबना दंडवया कुस्तीत जण अवतरले तीव्र इति श्री स्वामी चित्र सर्वत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत प्रेमभक्त चतुर्थ गोडा श्री स्वामी राजपुरुष श्रीस्तु शुभंभवतु. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. ओळखानन वैष्णरा अज्ञामच्छेद का भास्करा पूर्ण साक्षी परत पराभक्ता खरा सदा येतो अक्कलकोटा नगरात एकदपर्यंत स्वामी राजे वास करत भक्त बौद्ध झाले वार्ता पसरली चौकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे राजवाडे थोर थोर तेव्हा किती एक रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगरांप्रती अनुमंती दयासी बडोदन माझे त्या अवसरी मल्हारराव राजटिकारी एकदा त्यांचे अंतरी विचारायचा पातला दिवाण आणि सरदार मान करीत ऐसे थोर थोर बैसले असता समग्र बोलेन रूपवर तयांप्रती कोणी जाऊन अक्कलकोटासे येथे आणले स्वामींसी तरी आम्ही तयासी नामदेव भूत कार्यजनांनी कठीण कोणी न बोलती वजन कोणा एका लागून गोष्ट मान्य करवेना तेव्हा ताता साहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर रूपरागी परियसी आपली जरी इच्छा ऐसी स्वामी त्यांना वेटपुरासे तरी मी आणि त्यास निश्चय मानसी असू द्या ऐसे एकूणी उत्तर संतोषला रूपवर तैसी सभा ही समग्र आनंदित झाली नृपतीसह सकळ जणे त्यापुढे तातासी सन्माने गौरवनी मधुरवशनी यशस्वी म्हणती तया तातासाहेब निघाले सतुर अक्कलकोटे आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामींची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती स्वतेथील जणांची पाहुणी भक्त धन्य म्हणती तया ते अक्कलकोटींचे नृपती स्वामीचरणी त्यांची भक्ती राजघराण्यातील होती त्याही करीती स्वामी सेवा ऐसे पाहुणिता त्यांचे विचार पडला मानसी या नगरातून स्वामींचे कैसे नियमापन प्रयत्नांती परमेश्वर प्रयत्न कार्य होय सतुर लढवून युक्तीदुर कार्य आपण साधावे करून नाना पक्वाने करीती ब्राह्मण भोजने दिली भोसळदानी या चगदने तृप्त केले
स्वामीचे या पूजेप्रती नाना द्रव्य समर्पिती जेणे सेवेकरी संतुष्ट होते ऐसे करीता सर्वदा ऐशी अनेक आईनं झाले केले तितके व्यर्थ गेले तात्या मन्नी खिन्न झाले विचार पडला त्यांसी मग लढवेली एक युक्ती एक अंती गाठून चोळपाप्रती त्याच लागी विनंती करते बुद्धिवाद सांगती तया जरी तुम्ही समर्थांशी घेऊन याला बोडदेसी मग मल्हारराव आदरेसी इनामध्ये दिलं तुम्हा ते द्रव्य न सर्वयश चोळपाची लागली अशा त्याच्या अंतरी भरोसा जागिराचा बहुसाळ चोळपाने करजोडणी विनंती केली मधुरवशनी कृपाळू आणि समर्थांनी वरदान प्रति चालावे तेने माझे कल्याण मिळेल मला भूतधन आपला योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे ऐकून या वचन समर्थांनी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतरी नाही भक्ती आम्ही वरदान प्रति काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चित्र सारावत नाना प्रकृत कथा समंत सदा परिस्थित भावी बघतो पंचमाध्याय गोडा श्रीस्तु शुभम भवतु अध्याय 6 श्री गणेशाय नमः धोरणी शिशुसात अक्षरे पंडित लिहिते तैसे हे स्वामी चित्र स्वामी समर्थ वद्विती मागील अध्यायाच्या अंती चोळपा विनवी स्वामींप्रती कृपा करून मजवरती बडदासी चालावे भाषण ऐसे कोणी समर्थ बोलती हसून मला रावाच्या मनी आम्हाविषयी भाव नसे म्हणून येता यांच्या नगरात आम्हा जाणे नवी उचित अक्कलकोटी नगरात आम्हा राहणे आवडे ऐसा यत्न व्यर्थ केला त्यामुळे चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते ना जाय सिद्धीसी परिपाहवा यत्न करून यायचा विचार केला म्हणे मग काय केलं त्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करीता ते स्वामी नरहरी प्रसन्न कैसे होतील मग त्यांनी काय केले सप्ताहासी ब्राह्मण बैसविले गुरुचरित्र आरंभिले व्हावयासी स्वामी कृपा परितायांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ त्याला वेगळं चिंत काय उपाय सुचेना आता जाऊन बडदासी काय सांगावे राजासी आणि सकळ जणांशी तोंड कैसे दाखवावे अशा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती योजने न्यावे पळून येतेसी असो कोणी एके दिवशी साधून योग्य समयांशी मेहनत घालून स्वामींशी दत्त साहेब निघाले कडप गावचा मार्ग धरला अर्थमार्गी मेन आला अंतरसाक्षी समर्थाला गोष्ट विदितच आली मेहनतून या उतरल्या मग ते अक्कलकोटी आले असे बहुत वेळा घडले हा उपाय कुंटला मग पुढे राजवाड्यात उपर जाऊन या राहिले समर्थ तेव्हा उपाय कुंटला टेकले आता त्यांनी मग अपयशा ते घेऊन बडदांसी आले परतून समर्थ कृपा भक्ती वाचून अन्य उपाय न होय परी मल्हारराव नृपती प्रयत्न आरंभित पुरती सर्वत्र असे विचारिती कोण जातो स्वामींकडे तेव्हा मराठा उमरावे संततयांचे नाव रूपकार्यांचे धरून यावं आपण पुढे झाला तो येऊन अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटे स्वामींपुढे ठेवीत ती पाहुणी समर्थाला तेव्हा अन्यवर क्रोध आला यशवंता पाहुणी डोळा काय तेव्हा बोलले अरे बेडी आणून सत्तर टोकायांची चरणी ऐसे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलले क्रोधमुद्रा पाहून यशवंत भ्याला म्हणी पाहिले तोंडाचे पाणी लटालटा कापू लागला मग थोड्याच्या दिवशी आज्ञा आली यशवंताचे सत्वर यावे पडत तेथील कार्याचे सोडून साहेब विष प्रयोग केला मल्हारराव आळा आला त्या कृत्य माझ्या यशवंताला गुन्हेगार लेखिले हाती पायी बेडी पडली स्वामी वैष्णाची प्रचिती आली अघटित लीला दाविली ख्याती झाली सर्वत्र इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसत भावी भक्त षष्ठ अध्याय गोडा इति श्री स्वामी चित्र सारामृते षष्ठ अध्याय समाप्त शुभम भवतु अध्याय 7 श्री गणेशाय नमः जय जयाजी निर्गुणा जय जयाजी सनातना जय जयाजी अगरणा लोकपाल सर्वेशा अक्कलकोटी महाराज नृपती समर्थ चरणी ज्यांची भक्ती सुहस्ते सेवा नित्य करती जाणून येती परब्रह्म वेदांत आवडे तयाशी श्रवण करते दिवस निशी हरळी करधिक शास्त्रसी वेदांत आवडते श्रवण कर दिवस निशी हरळी करधिक शास्त्रसी वेतने देवनी ठेवले त्या समयी मुंबापुरी विष्णू ब्रह्मचारी प्राकृत भाषण वेदांतवरी करुणी लोकोपदेशिती त्यासी आणावे अक्कलकोटी हेतू उपजला रूपापटी बहुत करो निकटपटी बुवांसी शेवटी आणले रात्रंदिन रूपमंदिरी वेदांत चर्चा ब्रह्मचारी करीती देणे अंतरी नृपती भाऊ सुकावे ख्याती वाढली लोकात स्तुती करती जन समस्त सदा चर्चा वेदांत राजग्रही होत असे एके दिवशी सहज स्थिती ब्रह्मचारी दर्शन येती श्रेष्ठ जन सांगती कित्येक होते त्यावेळी पाहावया तिचे लक्षण ब्रह्मचारी करीती भाषण काही वेदांताविषयी काढून प्रश्न करीती स्वामींसी ब्रह्मपत्तदाकार काय केल्याने होई निर्धार ऐसे 19 राजा हसले मुखे काही न बोलती वारंवार हास्य करती पाहुणी अशी चित्रवृत्ती बुवा म्हणती काही म्हणी हातो वेडा संन्यासी बुरळ पडले लोकांशी लागले व्यर्थ भक्तीसी आणि ढोंग माजविले तेथून निघाले ब्रह्मचारी आले सत्वर बाहेर लोक बोलते हसत तरी तुम्ही व्यर्थ फसला हो पाहुणी तुमचे अज्ञान यांचे वाढले ढोंग पूर्ण वेदशास्त्र अधिक ज्ञान याते काही असेना ऐसे ब्रह्मचारी बोलून पातले आपल्या स्वस्तांनी विकल्प पातला म्हणे स्वामींचे तुच्छ माहिती नित्य नियम सारून ब्रह्मचारी करीती क्षण जवळी पारशी दोघे जण तेही निद्रिस्त झाले निद्रा लागली बुवांसी लोटली काहींशी एक स्वप्न त्यांशी चमत्कारिक पडलेसे आपल्या अंगावर रुची काही चढली असंग महाविषय त्यातून एक दंश आपणा करीत असे ऐसे पाहुणे ब्रह्मचारी कडबुणी उठले लोकरी बोबडी पडली वैकर शब्द एक ना बोलावे जवळी होते जे पारसी जागृत आले त्यांचे त्यांनी धरुणी बुवांशी सावध केले त्यावेळी मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगती समजतं म्हणती आता काय अर्थ ऐसी स्वप्ने कैफ पडती असं दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी पुस्तक मागील प्रश्नाची खादा स्वामी असले मग काय बोलती अतिशय ब्रह्मपत्तदाकार होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे
तरी स्वप्नी देखोनी ऋषिकांसी काय म्हणून भ्यालासी जरी वृत्ताभय मानितोसी मग ब्रह्मपद जाणीसी कैसे ब्रह्मपद तदाकार होणे हे नवे सोपे बोलणे यासी लागती कष्ट करणे फुकट हाताने यायची बुवान प्रति पटली गुण धरली तत्काळ स्वामीचरण प्रेमाश्रूंनी भरले नाही न कंठ झाला सदित त्या समयापासून भक्ती जडली स्वामीचरणी अंकार गेला गळून ब्रह्मपद योग्य झाले. इति श्री स्वामी चित्र सरमत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिषद वायू भक्त सप्तमाध्याय गोडा श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ चरणापमस्तु अध्यात्वा श्री गणेशाय नमः. जय जय सुखधामा जय जय परब्रह्मा जय जय भक्तजन विश्रामा अनंत वेशानंता राजे निजाम सरकार त्यांचे पदरी दप्तर राजेराय बहादूर शंकरराव नामक 6 लक्षांची जागीर त्याप्रती सकल सुरके अनुकूलस्ती विपुल संपत्ती संतती काही कमती असे ना परिपूर्व कर्मागत तया लागला ब्रह्मसंबंध उपाय केले ना नविध परत बाधा न सोडी संबंध बाधा म्हणून चैन पडे रात्र गेले शरीर सुख न गोडून रागे अन्न पाणी नावडे भोगविलास सुख भोग कैसा त्यास निद्रा न यायची रात्र दिवस चिंतन पोळले केली कित्येक अनुष्ठाने तैसी ब्राह्मण संतर्पणे बहुसाल दिली त्याने आरोग्य आहे म्हणून विटले संसार सौख्यासी त्रासले बहु यात्रेसी कृष्णवर्ण आला शरीरासी रात्र दिन चैनसे कोणा लागी जावी शरण मजुरी कृपा करील कोण सोडविले व्याधीपासून आईचा कोण समर्थ मग केला एक विचार प्रसिद्ध क्षेत्र श्री गणगापूर तेथे जाऊन रात्र दत्त सेवा करावी सेवा केली बहु असे लोटले 3 मास एके रात्री तयास स्वप्नी दृष्टांत चालला अकोलकोटी जावे तो तेथे करावी स्वामी सेवा येती वैष्णी भावत राहावा ते व्याधी जाई दूर तरी तेथे तिची राहिले आणखीन अनुष्ठान आरंभिले पुन्हा तयासे स्वप्न पडले अकोलकोटी जावेता हे जाणून इथं गोष्टी मानसी विचारून शेवटी त्वरित आले अकोलकोटी प्रिय पत्नी सहित त्या नगरीच्या नरनारी कामधंदा करिता घरी स्वामी चरित्र परस्पर प्रेमभाव सांगती कित्येक प्रातस्नाने करून पूजद्रव्य घेऊन अर्पवया समर्थ चरणी जाते त्वरेने. इति श्री स्वामी चित्र सरमत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिषद प्रेमभक्त अष्टमध्याय गोडा श्री स्वामी चरणापमस्तु. इति श्री स्वामी चित्र सरमते अष्टमध्याय समाप्त. श्रीस्तु शुभम भवतु. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. धरुणी घरोघरी स्वामी कीर्तन नित्य होती ब्राह्मण भोजने स्वामी नामाची जपध्याने अखंडित चालती दिगंतरी गाजली ख्याती कामना धरुणी चित्ती बहुत लोक दर्शन येते अक्कलकोटी नगरात ब्राह्मण क्षत्रिय वैश्यदिक शूद्र आणि अनामिक पारसी वन भाविक दर्शन येते सात धावणी यात्रेची गर्दी भारी सदा आनंदमयी नगरी साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती वै किती वर्णाय महिमान जेथे उतरले परब्रह्म ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष वासू लागले. ऐसोऐशा नगरात शंकरराव प्रवेशित आनंदमय झाले चित्त समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदरबाई मुख्य स्वामी सेवक सकाळी तिच्या हस्ते होत असे व्याधी दूर करावी म्हणून विनंती करायला स्वामीचरणी तरी आपणा लागून द्रव्य काही देईन बाईसी द्रव्य लोभपूर्ण आनंद रेती असे म्हणे म्हणे मी तुकी करीन 2 सहस्र रुपये द्याल की ते म्हणती बाईसी तुके कार्य जरी करीसी तरी 10 सहस्र रुपयासी देईन सत्यवचने बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा बाई विस्मित झाली अंतरी ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा शंकरराव तैसे करिता बाई अंधरी चित्ती म्हणे मी प्रार्थून या स्वामीन प्रतिकार्य आपले करीन बाई स्वामींचे बोले वचन हे ग्रहस्थ थोर करीन परिपूर्व कर्मे लागून या लागून ब्रह्मसंबंध पीडितो तरी आता कृपा करून मुक्त करावे व्याधीपासून यायचे एकदा वरदानी समर्थतेतून उठले यवन स्मशानभूमीत आले येथे राजे त्वरित एका नूतन खाचे निजले झाडी टाकून सेवेकरी शंकरराव असे म्हणती लीला करून यायचे सुखविले तुमच्या मरणाचे निश्चय मानसी धरावा शंकरराव त्या दिवशी खाना तिथल्या फकीर असे आणि शेकनूर तरगेसे एका खफनी चढविले मग काही दिवस लोटता स्वामी राजाज्ञापित बारीक वाटून निंबपत्र 10 मिरी त्यात घालावी ते घ्यावे व औषध तेने जाईल ब्रह्मसंबंध झाला स्वामी राजे वैद्य व्याधी पडे आपणाची प्रकृतीसे आराम पडला राव गेले सोनागराला काही मास लोटता त्याला ब्रह्मसंबंधे सोडिले मग पुन्हा आनंदेसी दर्शनाला अक्कलकोटासी घेऊन स्वामी दर्शनाशी आनंदित झाले म्हणती व्याधी केल्यानंतर रुपये देईन 10 सहस्र ऐसा केला निर्धार त्याचे काय करावे महाराज आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती तेथे चुनी गच्चीची ती मठ तुम्ही बांधावा ऐशी एकांतस्थानी राहणार नाही कोणी ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिता ती सरनुमध्ये तेथे चिमट बांधला चुनी गच्ची कीर्ती शंकररावाची अजरामर राहिली. इति श्री स्वामी चित्र सरमत नाना प्रकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त 9 गोडा श्री स्वामी राजांपमस्तु शुभम भवतु. श्रीस्तु. अध्याय 10. श्री गणेशाय नमः. गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावलं नरजन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण आयसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चित्र ते शेवटाशी नेणार स्वामी समर्थ असती पै हावेरी नाम ग्राम यजुर्वेदिग्रस्त आश्रमी बाळप्पा नामे तुझी कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्वदयांप्रती सावकारी सरफी करीती जनी वागती प्रतिष्ठित 30 वर्षाचे वय झाले संसारात ते उबगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पलटली त्यांची जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सद्गुरू आपणाप्रती कोटे आता भेटेल पंचपक्वानी स्वर्णताटी भरून आपणापुढे येती पाहुणी आहे स्वप्नी आईच्या गोष्टी उल्हासले मानस तात्काळ केला निर्धार सोडावे सर्व घरदाड मायापशी दृढतर विवेकशास्त्री तोडावा सोलापुरी कामामसी ऐसे सांगून सरत्रासी निघाले सद्गुरु शोधासे घरदार सोडिले
जन्मले. मुरुगोडी ग्रामप्रख्यात तेथे आले फिरत फिरत जयते चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले. मुरुगोडी मल्हार दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्मकर्मी सदारथ ईश्वरभक्त तैसाची परितायन आई संतती म्हणून या उद्विग्र चित्ती मग शिवराधना करीती कामना चित्ती धरुणी 12 वर्ष अनुष्ठान केले. शंकराचे पूजन सदाशिव प्रसन्न होऊन वर देतयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले माझे मन. मीच तुझा पुत्र होईन भरोसा पूर्ण असावा. ऐकून यावरसी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेशी तोषले 9 मास भरता पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदन संस्कार केले. यथाविधी चिदंबर नामविधान ठेविले. तया लागून शुक्ल पक्षी शशी बाळ वाढू लागले. पुढे केले मौजी बंधन वेदशास्त्री झाले निपुण निघंटू शिक्षा व्याकरण काव्यग्रंथ पडविले. एकदा यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबर तया अवसरी पूजे लागे आणले. प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजसी प्राण येऊन होता चालू लागला. हे पाहता विस्मित झाले यजमान. ऐशालीला अपार दाखवी ती चिदंबर प्रत्यक्ष जगशंकर जगद्गुरु वार्ता उतरले. असं पुढे प्रौढपणे यज्ञ केला. दीक्षितांनी सर्व सामग्री मिळवून द्रव्य बहुत खर्चिले. त्या समय एके दिवशी ब्राह्मण बैसले भोजनी तूप गेले सोडणी दीक्षितांते समजले. जले भरले होते गट त्यासी लावी ते अमृत असतं ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण. तेव्हा पुणे शहरा माझी पेशी होते रावबाजी. एके समय ते सहजी दर्शन ते पातले. अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित त्यामुळे जण झाले त्रस्त. दादा त्यांची लागेना. त्यांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून. म्हणती दीक्षितांशी सांगून दादा आपली लावावी. रावबाजींशी वृत्तांत कर्णपकर्णी झाला श्रुत. म्हणती जे सांगतील दीक्षित ते अमान्य करविना. मग दीक्षितांशी निरोप पाठविला. आम्ही येतो दर्शनाला आपण परी आपण आम्हाला त्वरित निरोप द्यायचे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळी काय बोलती. आता परडली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राजलक्ष्मी सर्व वचनी ठेवी निरोप तुझला दिला असे सिद्ध वाक्य सत्य झाले. रावबाजींचे राज्य गेले. ब्रह्मवर्ती राहिले परतंत्र जन्मवरी. एके समय अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी. तेव्हा बोलले स्वामी येते आम्ही तेथे जाणवितो. यज्ञ समारंभांच्या अवसरी आम्ही होतो त्यांचे घरी. तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे तरी होती. महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळपायत पुण्यस्थान जाणवी. तेथे एकैला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजनतारणार्थ येथे रूपे प्रगटले. इति श्री स्वामी छत्रसरामत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसुद्ध प्रेम भक्त दशमाध्याय गोडा. श्री स्वामी चरणा पोहोचतो श्रीस्तु शुभम भवतु. अध्याय 11. श्री गणेशाय नमः. मागले अध्याय वर्णिले. बाळपा मुरगोळे आले. पुण्यस्थानी राहिले 3 रात्री आनंदे. तेथे कळला वृत्तांत अक्कलकोटी साक्षात येती रूपे श्रीदत्त वास्तव सांप्रत करीताती. परिमुळगोडीचे विप्र बाळप्पासी सांगत गाणगापूर विख्यात महाक्षेत्र भीमातरी. तेथे आपण जावणी बाईसावे अनुष्ठाने श्री गुरु स्वप्नी येऊनी सांगती तैसे करावे. मानवाला तयासी विचारे निघाले. तेथून सत्वर जवळी केले गाणगापूर परम पावन स्थान ते. बाळप्पा तेथे पातले स्थान पावणे आनंदले. नरसिंह सरस्वती पावले प्रेम भावे वंदिली. प्रातःकाळी उठवणी संगमावर स्नान करून जपध्यान आटोपणी मागोती ती गावात. सेवेकरांबरोबरी मागून या मधुकरी भोजनोत्तर संगमावरी परतोनी येते ते. मध्यान्ह स्नान करून पुन्हा बैसती जपध्याने असत जाता वासरमणी संध्या स्नान करावे. करून या संध्यावंदन जप आणि नामस्मरण रात्र पडता परतून ग्राम माझी येते. सद्गुरु प्राप्ती करता सोडणी ग्रह सुतकांता शीतोष्णाची पर्वा न करता आनंद वृत्ती राहते. शीतोष्णाचा होय त्रास अर्धेवटी उपवास परित्याचे मानस कदा उदसन व्हायची. आयाराम सेवेकरी राहत होते गाणगापुरी. त्यांनी देखून एसी परी बाळपासी बोलत तुम्ही भिक्षा घेऊन नित्य यावे आमच्या सदनी जे पडेल तुम्हास कमी तेथे आम्ही पूर्वजी. बाळप्पासी मानवले 2 दिवस तैसे गेले. पोट भरून जेवले परी संकोच मानसी. जाणे सोडले त्यांचे घरी मागून या मधुकरी. जाऊन या संगमावरी झोळी उदकी बुडवावी. आणून या बाहेरी बैसोनी तेथे शिळेवरी. मग खाव्या भाकरी ऐसे नेम चालविल्या. ऐसे लोटत काही दिवस शर्वशरीर झाले पुरुष. निशिदिनी चिंताची तसे सद्गुरु प्राप्तीची लागली. हिन आपले प्राक्तन भोगवी दारुण. काही दिवस पावे सद्गुरुचरण ऐसे पुण्य नसेची. 1 मास होता निश्चिती स्वप्नी ती नित्यमूर्ती. येऊन या दर्शन देती बाळप्पा चित्ती सुखावे. 15 दिवस गेल्यावरी निद्रिस्त असता एके रात्री. एक ब्राह्मण स्वप्न भीतरी येऊन या आज्ञापी. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामीराजे वास करत. अक्कलकोटी श्रीदत्त स्वामी रूपी नांदत. तेथे जाऊन त्वरित कार्यचित साधावे. आपण केले अनुष्ठान परितेनं झाले पूर्ण. आणखी काही दिनक्रम आपला चालवावा. मग कोणी एके दिवशी बाळप्पा आले संगमासी. वृक्षांतरी ठेवून वस्त्रासे गेले स्नान करावया. परतले स्नान करून सत्र आले त्या स्थानी. वस्त्र उचलिता खालून वृचिक एक निघाला. त्यासी त्यांनी न मारिले नित्यकर्म आटोपिले. ग्राममाजी परत आले गेले भिक्षेकारणे. त्या दिवशी ग्रामविचारी पक्वाने मिळाले घरोघरी. बाळप्पा तोषले अंतरी उत्तम दिन मानिला. अक्कलकोटी जावयासी निघाले. मग त्याच दिवशी उत्तम शकून तयासी मार्गावरी झाले. चरण चाली चालून अक्कलकोटी दुसरे दिनी. बाळप्पा पोचले येऊनी नगरी रम्य देखिले. जेथे नरसिंह सरस्वती येथे रूपे वास करीत. तेथे सर्व सौख्य नांदती आनंद भरला सर्वत्र. त्या श्रीचे महिमान केवळ मी अज्ञान प्रत्यक्ष जे वैकुंठ भुवन स्वामी कृपेने झाले. इति श्री स्वामी चित्रसरामत नाना प्राकृत कथा समंत. श्रोते सदा परिसुतो एकोदश अध्याय घोडा. श्रीस्तु शुभम भवतु. अध्याय 12.
श्री गणेशाय नमः. कराव्या जगदुद्धार अरवाया भुवार. वारंवार परमेश्वर नाना अवतार धरत असे. भक्तजन तारनाथ अक्कलकोटी श्री दत्त भुवरी प्रगट येथे रूपे प्रगट होतं त्याची समर्थ श्री स्वामी. गतदया जयंती आले बाळापा आले अक्कलकोटी. पुण्यनगर पाहुणे दृष्टी आनंद पोटीनच मावे. त्या दिवशी श्री समर्थ होते खास बागेत. यात्रा आली बहुत गर्दी झाली श्री जवळी. दर्शनाची उत्कंठ चिठ्ठी खडी साखर घेऊन हाती. गर्दी माझी प्रवेश करीतही स्वामी सानिध्य पातले. अजन भाऊ स्वासे वदन श्री स्वामी मूर्ती पाहून. बाळप्पाने दावून दृढचरण धरी येले. येऊन या भानांवरती श्री चरणांची सोडली मिठी. ब्रह्मानंद मायेनं पोटी स्तोत्र ओटी गात असे. त्या श्री समर्थ त्यावेळी पडले होते भूतळी. उठून या काय केलेलं एक विचित्र. सर्ववृक्षांचे आलिंगन दिले त्यांनी प्रेम करून. बाळप्पावरचे प्रेम आयशा कृतीने दाविले. त्याच वेग जागीरदार होते बिरडवीर. स्वयंपाक करून तयार म्हणती जाऊ दर्शना. म्हणती जाऊन स्वामींशी अर्पण करा नैवेद्यासी. अवश्य म्हणून तयासी बाळप्पा तेव्हा चालले. या समयी श्री समर्थ असतील उपमंदिरात. राजत निवासून तेथे प्रवेश कोणाचा न होय. मार्गावरून परतले सतुर बिराडावर आले. तिथे नैवेद्य अर्पण केले. मग सरिले भोजन. नित्य प्रातःकाळी उठून षटकर्मा ते आचरून घेऊन स्वामी दर्शन जपावे. स्वामी दर्शन जपा लागी बैसावे. श्री शंकर उपास देवत त्याचे करावे पूजन. नित्य मध्यान्ही येता आदित्य जप अनुष्ठान आटपावे. करी जोळी घेऊन श्री स्वामींजवळ येऊन मस्तक ठेवून चरणी जावे भिक्षेकारणे. मागून या मधुकरी मग यावे बिराडावरी. जी मिळेल भाजी भाकरी त्याने पोट भरावे. घ्यावे स्वामी दर्शन मग करावे अनुष्ठान. अशा प्रकारे करून अक्कलकोटी राहिले. चोळप्पा आदी करून सेवे करी बहुत जण. त्यात सुंदराबाई म्हणून मुख्य होती त्यावेळी. एके दिवशी तयांसी बाई आनंदली करी ऐशी. बाई आज्ञा करी ऐशी. आपणही श्री सेवेसी करीत जावे आनंदी. बहुत जण सेवे करी बाई मुख्य त्या माजारी. सर्व अधिकार तिच्या करी व्यवस्थेचा होता पै. या कारणे आपसात भांडणे होते सतोदित. स्वामी सेवेची तेथे व्यवस्था होत असे. हे पाळपाणी पाहुणी नाना युक्ती योजने. मोडून टाकिले भांडण एकचित्त सर्व केले. बाळपाची प्रेमळ भक्ती पाहुणी संतोष स्वामींप्रती दृढ भाव धरून चित्ती सेवा करीते आनंदे. ऐसे लोटता काही दिवस बाळपाचे शरीर असे. व्याधी जडली रात्रंदिवस चैन नसे क्षणभरी. भोगभोगीला काही दिन कागदाची पुडी बेंबीतून पडली. ती पाहता उकलून विष्टात निघाले. पूर्वी कोण्या कृतज्ञ बाळप्पासी यावे मरण. विषय दिले कानोल्यातून पडले आज बाहेरी. स्वामी कृपेने आजवरी गुप्त असे उदरी. सद्गुरुसेवा त्यांच्या करी व्हावे लिखित विधीचे. प्रत्येक सोमवारी त्यांनी महादेवाची पूजा करून मग यावे परतून स्वामी सेवेकारणे. हे पाहुणी एके दिवशी बाई विनवी समर्थांशी आपण सांगून सर्व बाळप्पासी शंकर पूजनी वर जावे. तैशी आज्ञातयांप्रती एके दिनी समर्थ करीती. परी बाळप्पाची चित्ती विश्वास काही पटेना. बाईंच्या आग्रहावरून समर्थ दिली आज्ञा जाणे. हे नसेल सत्यपूर्ण विनोद केला निश्चय. पूजा करणे उचित न करावे याची सत्य. या परी चिठ्ठ्याला इथं प्रश्न पाहत बाळप्पा. एका चिठ्ठी तयातून उचलून पाहता वाचून न करावे याची पूजन ती माझी लिहिली असे. तेव्हा सर्व भ्रांती पेटली. स्वामी आज्ञा सत्य मानिली. ही भानगड पाहिली श्रीपाद भटजीने. श्रीपाद भट्ट एके दिवशी काय बोलती बाळप्पासी. दारापुत्र सोडून देशी आपण येथे राहिला. आपण आल्यापासून आमचे होते नुकसान. ऐसे बोलाय कोण बाळप्पा मनी खिन्न झाला. स्वामींनी मज आज्ञा द्यावी. मी जातो आपल्या गावी. परी तुम्ही युक्ती योजावी. आज्ञा होईल ऐशीची. श्रीपाद भट्ट एके दिवशी विचारले समर्थांशी. कुलदेवतेच्या दर्शनाशी जावं इच्छा बाळप्पा. ऐसे ऐकून या समर्थ हास्यमुखी काय बोलत. कुलदेवतेचे दर्शन नित्य बाळप्पा येत करीत असे. श्रीपाद म्हणे बाळप्पासी समर्थन देती आज्ञासी. तरी टाकून चिठ्ठ्यांशी आज्ञा द्यावी आपण. त्यांचे कपट न जाणून अवश्य म्हणे. त्याच दिनी 2 चिठ्ठ्या लिहून उभयंतांनी टाकिल्या. चिठ्ठ्या आपल्या करी भटजी उचली सत्वरी. तेथे राहुणी चाकरी करी ऐसे लिहिलेसे. स्वामीचरणी दृढ भक्ती बाळप्पाची जडली होती. कैसा दूर तयांप्रती करतील यती दयाळी. ती श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा परिसत प्रेमभक्त 12 अध्याय गोड हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ चरण महाराज चरणापमस्तु. अध्याय 13वा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. शुक्ल पक्षीचा शशिकार वाढे जैसा उत्तर तैसे हे स्वामी चित्र अध्याय वाढले. 12 अंती श्रीपाद भट्ट बाळप्पाप्रती कपटयुक्तीने फसवू पाहते. परी झाली व्यर्थची. स्वयंपाक अधिक करावयासी लज्जा वाटत असे त्यासी. त्यात एके समयासी काय बोलती समर्थ. निर्लज्जाशी सानिध्य गुरु असे जण निरंतर. ऐसे बोलता सद्गुरु बाळप्पा मनी समजला. सेवेकरण माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तिथे. तिने सेवेकऱ्यास नित्य त्रास द्यावा व्यर्थची. नाना प्रकार बोलू न करी सर्वांचा अपमान. परी बाळप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा. परी कोणी एके दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंकता लागत स्वामींशी बाळप्पा ते उठविले. त्यापासून बाळप्पाशी त्रास देत हरदिशी गाराने सांगता समर्थांशी बाई ते शब्द ताडीती. अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमाच्या घरी येतात. तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त झाला. एक तपपर्यंत स्वामी सेवा तो करीत. त्याची द्रव्यशा बहुत असे संप्रत लागली. दिवाळीचा सण येत राजमंदिरा माझे समर्थ राहिले असतानंतर वर्तमान वर्तले. कोण्या भक्ती समर्थांशी अर्पिले होते चंद्रहारसी. सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा. राणीची या मनात विचार येतात त्वरित. सुंदराबाईसी व्रत चंद्रहार द्यावा की. सुंदराबाई बोलली तो आहे चोळप्पा जवळी. ऐसे एकता त्याकाळी जमादार पाठविला. गंगुलाला जमादार चोळप्पा जवळी येस तुर मनी देवाची चंद्रहार राणीसाहेब मागवती.
चोळप्पा बोले तयासी हार नाही आमापासी, बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की. ऐसे ऐकून उत्तर गंगुराला जमादार, बाळप्पा जवळ येऊन सत्वर हार मागू लागला. बाळप्पा बोले उत्तर आपण आपासी चंद्रहार, परी चोळप्पाची त्यावर सत्ता असे सर्वसे. ऐसे ऐकून बोलणे जमादार पुसे चोळप्पा करणे, जवाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घ्यायचे. ऐसे भाषण ऐकून जमादार परतून नृपमंदिर येऊन वर्तमान सर्व सांगे. चोळप्पाची ते ऐकून कृती रागाला राणी प्रती. सुंदराबाईंनी गोष्टी त्याविरुद्ध सांगितल्या. कारभार चोळप्पाचे करी तो होता आजवरी, तो काढून त्यास दूर करावे राणी म्हणत तसे. असो एके अवसरी काय झाले नवल परी, बैसली समर्थांची सॉरी भक्त मंडळी वेष्टीत. एक वस्त्र त्यावेळी पडले होते श्रींजवळी, तयाची करून या जोळी समर्थ घेतली करी घेतली. अल्लग शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला. त्यावेळी स्तोत्र आश्चर्य वाटले. जोळी घेतली समर्थे काय असे ऊन येते, जे दर्शन आले होते त्यांनी भिक्षा घातली. कोणी 1 कोणी 2 रुपये टाकीत आणून, न लागत अशाने 100वरी गंती झाली. जोळी चोळप्पा ते देऊनी समर्थ बोलले काय वचन, तू चोळप्पा तुझे फिटलेली न स्वस्त आता बसावे. पाहून या द्रव्याशी आनंद झाला बाईसी, परी न आले मानसी श्रीचरण अंतरले. चोळप्पाची दूर गेले बाईसी बरे वाटले. ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करीता ती. कोणे एके अवसरी सुंदराबाईंनी बाळप्पावर रागवून दुष्टांतरी ताडण केले बहुसार. ते ऐकून बाळप्पाशी दुःख झाले मानसी, सोडून स्वामी चरणांशी म्हणती जावे येथुनी, आज्ञा समर्थांची घेऊन म्हणती जावे येथुनी. याकरिता दुसरे दिनी समर्थांजवळी पातले. तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ, बाळप्पा दर्शनास येत त्यासी आसन दाखवावे. बाळप्पा येता त्या स्थानी आसन दाविले सेवेकरांनी. तेव्हा समजले निजमनी आज्ञा आपण आम्ही येणार, कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लोगुणा. तो त्या रात्री स्वप्न बाळप्पाने देखिले. श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर, तेथे जाऊन रथसत्वर आसन त्यांनी मांडिले. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करत एक वेळ दर्शन देत हित हिशोब ठेवीत जपाचा. काढून दिले बाळप्पासी आनंद झाला बाईसी, गर्भभरे ती कोणासी मानिनिशी झाली. सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार, त्याप्रमाणे चमत्कार करून या दाविती. परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती, या कारणे कोणांप्रती धैर्य काही होईना. अक्कलकोडे त्या अवसरी माधुराव बर्वे कारभारी तयासी हुकुम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे. परिराणीस भिवून तैसे न केले तयांनी, समर्थ दर्शनाचे एके दिनी कारभारी पातले. तयासी बोलती समर्थ कायसा करती कारभार, ऐसा ऐकून या उत्तर बर्वे म्हणे समजले. मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासे, कैद करून या बाईसी आणावे म्हणती सत्वर. फौजदारासे समर्थ काही एक न बोलत, कारकिर्दी शांत ऐसा झाला बाईच्या. स्वामीची या सेवेकरिता सरकारतून तुझा पंचनियमनी व्यवस्था केली असे रूपराय. मग सेवा करावे असे घेऊन गेले बाळप्पासी, म्हणती देव तुम्हासी पगार सरकारातून. बाळप्पासी बोलले तयासी, दैवाशा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी, स्वामी सेवा करू की. बाळप्पाचा जप होता पूर्ण, एका भक्ता सांगून करविले श्रींनी उद्यापन हिशोबचापाचा घेतला. बाळप्पांची चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्थ ते प्रिय झाले. दृढ इच्छा आणि भक्ती तैसी सद्गुरुचरणी आसक्ती, ते नियत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थाची. योगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपा न करती. सद्भावेजी नमस्कार करती त्यावरी होती कृपा. अक्कलकोट निवासी जय जयाजी स्वामी राया, रात्रंदिन तुझी पाया विष्णू शंकर वंदिती. इति श्री स्वामी चित्रसारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा भक्त परिषद त्रयोदशाध्याय गोडा. इति श्री स्वामी चित्रसारामृते त्रयोदशाध्याय. श्री स्वामी चरणापमस्तु शुभमभूतु. अध्याय 14. श्री गणेशाय नमः. जय जयाजी करुणागणा, जय जयाजी अगशमना, जय जयाजी परमपावना दीनबंधू जगतुरे. प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण, अंतरी द्यावे स्वामीचरण शुद्ध मन करून. प्रातःकर्मे आटपून मग बैसावे आसनी, भक्ती धरून स्वामीचरणी पूजन करावे विधियुक्त. एकाग्र करून मन घालावे शुद्ध दक स्नान, सुगंध चंदन लावून सुवासिक कुसुमे अर्पावे. धूपदीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे. नाना खाद्य नैवेद्य करणे स्वामींच्या. षोडोपचारे पूजन करावे सद्भावे करून. धूपदीपारती अर्पून नमस्कार करावा. मग करावी प्रार्थना जय जयाजी अघरण. परतपरा कैवल्य सदना ब्रह्मानंद येतीवर्या. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सुरेशा. अनंत ब्रह्मांडतीश वेदवंद्य जगद्गुरु. सुखधाम निवासी सर्वसाक्षी करुणालया. भक्तजन ताराय अनंत रूपे नटलासी. तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन, तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र. अष्टदीप पराधी समग्र तुझ रूपे नटलासी. करता आणि करविता तुझा हवी आणि होता, दाता आणि देवविता तुझा समर्थ निश्चय. जंगम आणि स्थिर तुझे पपिले समग्र तुझ लागे आदिमाद्याग्र कोटे नसे पाहता. असून या निर्गुण रूपे नटलासी. सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझे एक विश्वेशा. वेदांचाही तर्कचाच रे शास्त्र तेही नाव रे. विष्णू शंकर एकच रे कुंठित झाले सर्व. मी केवळ अल्पमती केरू केवे आपली स्तुती. सहस्रमुखैनीची ती शिनली ख्याती वर्णिता. दृढ ठेविल्या चरणी माता रक्षावे मध्ये समर्था. कृपा कटाक्ष दिनाथ सकडे पाहावे. आता येतो की प्रार्थना आणावीची आपल्या मना. कृपा समुद्री यामिना आश्रय देवीचे सदैव. पापतापा आणि दैव्य सर्व जावं निरसून. इहलोकी सौख्य देईन परलोक साधन करवावे. दुस्तरा भाऊ सागर याचे पावया पहिलं तीर. त्वमं तर निसाचर प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना. भ्रांती भुली नाना नोबाता तुझ्या कृपे. किती वर्णू आपले गुण त्यावे मग सुसाधन. अज्ञान तिमीर निरसून ज्ञानार कर दै प्रगटीपय. शांती मनी सदा उसवृतापे मान नसो. सदा समाधान असो तुझ्या कृपेने अंतरी. बहुदुःख हे निरस तुझ्या भजनीची
चित्त ओसो, वृथा विषयांची नसो वासना, या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम, त्याने हो हा सुगम दुर्गम जो पंत, व्यवहारी वर्तता न पड भ्रांती चित्ता, अंगी न यावी असत्य सत्य विजय सर्वदा, आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्ग अवलंबन, इतुके द्यावे वर्धन कृपा करुणी समर्था, असून या संसारात प्राशिंतो नामामृत, प्रपंच आणि परमार्थ तिने सुगमच लागी, ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था, संतोषाने तत्वता वर प्रसाद देतील, गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे, स्वामी पूजन प्रदोष समय होत जाणू ना उपोषण सोडावे, श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपा ओरात्र तेने सोडत पाहिजे, प्रसंगी मानस पूजा करिता ते प्रिय होय समर्था, स्वामी चित्र वाचिता ऐकता सकल दोष जातील, कैसी करावी स्वामी भक्ती हे नेहमी मंदमती, परी असता शुद्ध चित्ती तेने त्याची भक्त श्रेष्ठ पै, आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात, जयसी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची, इति श्री स्वामी चित्र सर्वत नाना प्राप्त कथा समंत, सदा ऐकत भावी भक्त चतुर्थ अध्याय गोडा, श्रीस्तु शुभम भवतु. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चार पुरुषार्थ येते आता, पापदा निवारता तेथे काही न उरेची, सर्व कामना पूर्वनी अंत्यदाय दाविती. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येते आता, पापदा निवारता तेथे काही न उरेची, सर्व कामना पूर्वनी अंतरी दावेती सुरभवन, जे करणार करते नाम ते मुक्त याच देही, मंगळवेळे ग्रामात राहता असती श्री समर्थ, ग्रामवासी जन समस्त वेळा म्हणती तयासी, शीतोष्णांची भीती नसे ज्याच्या चित्ती, सदारण्यात बसते एकांत स्थळी समर्थ, परमेश्वर रूप असती येती ऐसे ज्याच्या वाड्यात चित्ती तो करिता स्वामी भक्ती जन हस्ती तळते, त्यावेळी मंगळवेळात बसा पातळी राहतं, दारिद्र्य पिढीला बहुत दिन स्थिती तयाची, तो एकेदिनी फिरत सहज वनामाजी जातो, तो देखील श्री समर्थ दिगंबर इतराजे कटाकक्षय करून तीवरे केले शयन, ऐसे नवल देगुण लोटांगण करीत असे, अष्टभावे दाटून माटा ठेवी श्रीचरणी, मने कृपा कटाक्ष करून दासाकडे पाहावे, स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाली तो तुझा, कर जोडून यास्तवित झाला बहुत प्रकारे, पाहुण्या प्रेमळ भक्ती अंतरी संतोषली येती, वरदहस्त ठेविता तात्काळ मस्तकी त्यांचे, बसप्पाचे श्रीचरण मन जडले त्यापासून राहू लागला निषेधनीची स्वामी सानिध्य पातले, आनंदे मग बसप्पाची कांत ऐकून ऐशी वार्ता करीत असे आकांता मने घर बुडाले, बसप्पा येता ग्रहांशी दुष्टांतरे बोलत असे, मने सोडिले संसारासी वेड काय लागले, परी बसप्पाची चित्ती स्वामीचरणी आसक्ती, जपान वादन भीती नसे चाडो कोणाची, एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असेल तर घोरदम दाटले, चित्त जडले श्रीचरण भीती नसे काही म्हणी, दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले, पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत, प्रवेशाले घोर अरण्यात खूर श्राप देव ओरडती, परी बसप्पाची चित्ती न वाटे काही भीती, स्वामी चरणी जडली चित्ती देह भान नसेची, तो समर्थित केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल, भूभाग व्यापीला सकळ तेजे अग्नि समान, पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा बाणावर याला, अपरिमित देखील सर्प समोर इकडे, वृक्षशाखा अवलोकित तो सर्पमय दिसत, मागे पुढे पाहतो तो दिसत सर्पमय, पाहुणे ऐशी परी भयभीत झाला अंतरी, तो त्याशी मुद्रोत्तरी समर्थ काय बोलले, भिऊ नको या समय जितके पाहिजे तितके घे, न करी अनुमान काही दैवे तुझे उदिले, ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडणे त्वरित, करी घेऊन अंग वस्त्र टाकीत एका सर्पावरी, गुंडवणीत सर्पा त्वरित सत्तर उचलून घेत, तो सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले, तेथून परतले सत्वर ग्रामा माझे आले, बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी, तेथे आपले अंगवस्त्र बसप्पा सोडणी पाहत, तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला, ऐसे नवल देखुनी चकित झाला अंतकरणे, माता ठेवी स्वामीचरणी प्रेमाश्रनी नयनी वाती, त्यासी बोलती तीश्वर घरी जावे, तो असं तर सुखी करावा संसार दारा पुत्र पोषिजे, असं तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित, रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप्यात तरे, इति श्री स्वामी चित्र सर्वत्र नाना प्राप्त कथा समंत, सदाभावी भक्त 15 अध्याय गोडा, श्री स्वामी चरणापमस्तु श्रीस्तु शुभम भवतु. अध्याय 16 श्री गणेशाय नमः. भक्तजन तारणार्थ रूपे श्री दत्त भूरी प्रगटत अक्कलकोटी वास केला. जसे झाले त्यांचे भक्त त्यात श्रेष्ठ स्वामी सुद्धा एकत्र त्यांचे चरित्र महादोष जातील. प्रसिद्ध मुंबई शहरात हरिभाऊ नामे विख्यात आनंदी होते. नानात निर्वाह करीत नोकरीने. कोकणाप्रती राजापूर तालुक्यात इटिया गाव सुंदर. हरिभाऊ तेथील राहणारा जात मराठी तयाची. ते एक होते त्या गावचे ते होते संपूर्ण पूर्वीचे. त्याच गावी तयांचे माता बंधू राहती. मुंबईत त्यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित. ते करिता व्यापार त्यात तोटा आला तयांसी. एके समय पंडितांनी स्वामी कीर्ती केली कहाणी. तेव्हा भावधरोनी मनी नवस केला स्वामी ते जरी 8 दिवसात मी होईन कर्जमुक्त येईल असे वाटले त्यांनी. तरी दर्शनात त्वरित अक्कलकोटी येईल. हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता त्यात आपण नुकसान सत्य येईल असे वाटले. त्यांनी काढली एक युक्ती बोलावणी पंडितांप्रती.
सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे, नुकसान भरावे असे द्रव्य नाही, आम्हापाशी फिर्याद होता ब्रुसी बटाला गेला आमच्या. तेव्हा पंडित बोलले, मला हे कर्ज काय झाले, निघेले माझे दिवाळी, यात संशय असे ना, तुम्ही व्हावा या कर्जमुक्त, याचे करावे युक्ती एक, तुमचा गुणी मी मालक लिहून देतो पेढीवरी. अफूचा भाव वाढला, व्यापारात नफा झाला, हे सांगावं या पंडिताला. मारवाडी याला नंदे, अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करतात, त्याचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही. गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात, समर्थांचे दर्शन घेत, पूजन करीत भक्तीने. तेव्हा समर्थांशी शिवराम मारुती येसी नामे दिले, त्रिवर्गांशी अनेक मंत्र दिले. पंडित राम म्हटले, गजानना शिवनामे दिले, मारुती हरिभाऊस म्हटले, तिघे केले एक रूप. मग समर्थ त्यावेळी त्रिवर्गाजवळ बोलविले, तिघांचे 3 श्लोक दिले मंत्र म्हणून. ते एका श्लोक, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः, ऐसा मंत्र हरिभाऊ ते दिदला असे समर्थ. तेव्हा त्यांच्या आनंद ते पारावर नसायची. तेव्हा गजाननाला त्यावेळी श्रीनी दिदला, तेव्हा त्यांच्या आनंदाला आनंद झाला बहुसाळ. श्लोक, आकाशाचा पती तो याचा गच्छती सागरम, सर्वदेव नमस्कार केशव प्रति गच्छती. संतोषले त्यांचे मन, मग पंडिताजवळ येऊन मंत्र एक मंत्र उपदेशून केले पावन ते. श्लोक एक, इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिवम. 300 रुपये त्यांनी आणले होते मुंबईहून, त्याचे काय करावे म्हणून विचारिले समर्थांते. ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले, त्याला गुणी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर. काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागती जावया. आज्ञा मिळतात त्यांसी आनंदी झाले मुंबईसी. हरिभाऊंच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा. त्यात मलिंग पादुका 14 दिवसपर्यंत एका पायी वागवी भक्त सका दिदल्या नाही कोणते. हरिभाऊ एके दिनी समर्थ सान्निध्य येऊन दर्शन घेऊन श्रीचरण मस्तक त्यांनी ठेविले. तो समर्थ त्यांप्रती घेऊन या पंडित मांडीवरती वरद हस्ते सत्वरगती मस्तके त्यांचे ठेविले. म्हणती, तू माझा सुत झालास यात निश्चित, परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून, मग छाटी कपनी झोळी झालास यात. समर्थ त्यांशी दिली, ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर. आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरिभाऊचे करी, म्हणती जाऊन सागर तिरी किल्ला बांधून राहावे. जाऊन आता सत्वर लुटवी आपला संसार, लोभ मोह अनुमात्र चित्ती तो अना धरावा. आज्ञा ऐकून अशी आनंद झाला मानसी. सत्वर झाले आले मुंबईसी साधू वेश घेऊन. असे हरिभाऊने काय केले, ब्राह्मणांशी बोलविले, संकल्प करून ठेवले तुळशीपत्र घरावरी. हरिभाऊन घर लुटवित तारानामे त्यांची करतात, ती करती बहुत अकंत घेत उरुबरवणी. विनवी ते जोडणी कर, अद्यापि स्वस्त करा अंतर, आपला विचार सोडणी देवा प्राणप्रिय आयुषी तिचे विचारो. ऐकून या स्वामी कुमारे समाधान बहुत प्रकारे करीत असे तिचे. स्त्रीच्या अंगावरी अलंकार ते लुटविले समग्र, तेसी दिले शुभ्र वस्त्र परिधान करावया. आत्मलिंग समर्थे स्वामी सुद्धा दिले होते, त्या पादुका स्वस्ते मठा माझी स्थापिल्या. कामटीपुरात त्या समय मठ स्थापिला असे पायी हरिभाऊ होऊन गोसावी मठा माझी राहिले. इति श्री स्वामी चित्र सर्वंत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिषद भावी भक्त षोडश अध्याय गोडा श्रीस्तु शुभम भवतो. अध्याय 15 श्री गणेशाय नमः. मागील अध्याय कथा सुंदर प्रख्याताचे मुंबई शहर. तेथे येऊन स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थांचा. स्वामी नामाचे भजन, त्याचे चरित्राचे कीर्तन, त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत निनती. स्वामी सुताची जन्य काकूबाई नामे करून तिने वृत्त ऐकून दुःख केले अनिवार्य. निज मातेचा शोक पाहून दुःखित झाले अंतकरण. ते लागे सावरून धरिले सत्वर प्रेमाने. नाना प्रकारे स्वामी सुत मातेचे समाधान करीत, मधुर शब्द समजावित, परमार्थ गोष्टी सांगून त्यासी पिसाची बाधा झाली किंवा कोणी करणी केली, याची सोय पाहिले पंचाक्षरी आणून. त्या समय प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर, जयंती देव मामलेदार सर्व लोक परती. ऐसा विचार करून पुढे दर्शनाला उठावटी सांगितल्या स्वतःच्या गोष्टी मुळापासून सर्व. ऐकून या देव मामलेदार हसुनी देते उत्तर. त्यासी पिसाचे लागले थोर माझे दुर्न व्हायची. ऐसं ऐकून उत्तर दुःखी स्थले अंतकरणी. मग ते स्वामी सुताची जणी अक्कलकोटी येत असे. असो इकडे स्वामी सुत मुंबई माझे वास्तव करीत. इंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेश झाले. मोठ होता कामटीपुरात, तेथे जागा नव्हती प्रशस्त. मग दिली कांदेवाडीत जागा एका भक्तीने. तारानामे त्यांची कांदा, तीही त्रास देत स्वामी सुत त्या परित्याच्या चित्ता दुःख खेद नसेची. प्रथम मुंबई शहरात असे 1792 फाल्गुन कृष्ण त्रयोदशीस स्वामी जयंती केलीसे. कोणी एके समयसी नगरकर नाना जोशी सहज आले मुंबईसी. त्यांनी ऐकिले वर्तमान. पाहुणी स्वामी सुतांप्रती आनंद नाना चित्ती. प्रेमानंदे चरणवंती स्तवन करीत त्यांची. स्वामी सुते त्यांशीच लाविले स्वामी भक्तीसी. धन्य झाले नाना जोशी रंगली भजनी समर्थांच्या. पुढे जोशी भावांनी स्वामींची पत्रिका करून ती अर्पवया श्रीचरणी अक्कलकोटी पातले. पत्रिका श्रीचरणी अर्पिली. स्वामी मूर्ती आनंदली. समर्थी त्यांचे आज्ञा केली नगारा वाजवा म्हणून. नगारा वाजवी ती जोशी हसू आले समर्थांशी. पाहुणी असो भक्तांशी परमानंद झाला. असो अक्कलकोट नगरात 1793 प्रथम स्वामी जयंती करीत स्वामी सुत आनंदे. छेलीखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतं. विजयसिंग नामी भक्त गोट्या खेळत त्यासवे. स्वामी सुद्धा दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष जण लाविले. भजनास कीर्ती ध्वज उभारीला. मना माझी करून धामना
मना माझी करुणी कामना कोणी येताची दर्शना, त्यासी समर्थ करीती आज्ञा स्वामी सुतांकडे जावयाची. स्वामी सुतही त्यांप्रतीच मनातील खुण सांगती, ऐकुनी जनचकित होती वर्णिता ख्याती सुताची. एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतं, तेव्हा समर्थ राजवाड्यात राहील होते आनंदे. स्वामी दर्शन घेतल्याविना तो नसे विदकांना, ऐसे दिवस झाले ते निराहार राहिला. मग वाड्यासमोर जाऊन आरंभिले प्रेमळ भजन, जे करून रस भरले पूर्ण. ऐकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी, तुम्ही जाऊनी या अवसरी त्या साधुते मंदिरी प्रार्थुनी आणावे. पाहुण्या समर्थांचे उल्हास सुताचे मानसी धावून वेगेसी मिठी चरणी घातली. निज सुता ते पाहुणे आनंदले, त्या समर्थ म्हणे कर फिरविला मुखावरून हस्ती धरून उठविले. अक्कलकोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी, परी समर्थांची प्रीती खरी स्वामी सुतांवरी होती. स्वामी सुत रात्रंदिन समर्थांपुढे करीती भजन, समर्थांपुढे करीती भजन, पायी खडावा घालून प्रेमरंगी नाचती. एके दिवशी श्री समर्थ बैसले असताना आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालून. एकांत समय साधूनी समर्थ सांगती तयाकानी, आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा. स्वामी वचन ऐकून स्वामी सुत निशब्द होई, कल्पना न साहे त्यासी स्वामी विन कैसे जीवन. वारंवार विनवी स्वामींसी, ऐसे न करावे काही, मी अजन लेकरू तू माझी आई. स्वामी धरती हृदयाशी म्हणती, आम्ही तव हृदयी वास करू निश्चयी, चिंता न काही करावी. असं मग स्वामी सुत ते स्थळ तोडीत नगराबाहेर येती मार्ग धरित मुंबईचा. स्वामी वचनी दुखावला अंतरी बहुखिन्न झाला, परतुनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी. त्याचे दुःख उत्तरोत्तर क्षीण झाला. स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र शयन नसे चंदभरी, तोची रोग लागला शेवटी आजार पडला. ऐसा समाचार समजला अक्कलकोटी नगर समर्थांते. स्वामी सुताची जननी राहत त्यास्थानी, तिने हे वर्तमान ऐकून विनविती समर्थांते. मग समर्थे त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवेकरी, म्हणती सुताची सत्वरी मज साहित्य आणावे. परिसुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी, विरह दुःख त्यांचे पोटी रात्रंदिन सरत असे. मग सांगती समर्थ त्यासी घालून पेटीत घेऊन यावे त्वरित कोणीतरी जाऊनी. तथापि स्वामी सुतपायी अक्कलकोटी आला नाही. दिवसेंदिवस देश क्षीण चालला. शेवटी बोलले समर्थ, आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून येतात ठेविले ती उडोकी. ज्याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुता. परितो न आला अक्कलकोटा जीवित परवा न केली. आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिप्रदेश केला असे कैलासवास सर्व लोक हळहळती. अक्कलकोटीच्या दिवशी समर्थ करीती विचित्र करणी, बैसले स्नान करुनी परिगंध न लाविती. भोजनाती न उठती धरणीवरी अंग टाकती, कोणासंगे न बोलती रोदन करते क्षणोक्षणी. इतक्या माझी सत्वर मुंबईहून आला तर श्रुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला. मग काकूबाईने सत्वर जवळ केले मुंबापुर, तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज. निज पुत्र मरण वार्ता ऐकून करते आकांतात, दुःख समय वर्णिता दुःख अंतरी होत असे. असं मग काकूबाई अक्कलकोटी लावलाई. परतून आल्या पायी बोलल्या काय समर्थांते, सुता आपला भक्त असून अकली पावला मरण. मग स्मरती जे हे चरण त्याचे तारण होय कैसे. समर्थ बोलले ते असे उल्लंघिले आमुच्या आज्ञेसी, संधी सापडली का असे ओढून बळीची मंगनीला. धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुतती दुस्तर, ख्याती झाली सर्वत्र कीर्ती मर राहिली. इति श्री स्वामी चित्र सर्वत्र नाना प्राकृत कथा समंत सदापुरी सदभावी भक्त. सप्तदश अध्याय गोडा. अध्याय 18 श्री गणेशाय नमा. श्री गणेशाय नमा. स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावादी करे, ऐसा प्रश्न सेवेकरी करीतात ती समर्थांते. तेव्हा बोलले समर्थ, सेवेकरी असती संप्रत परी एकही मजा ते कोणी दिसेना. जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समय मोर पांखरासी, अधिकारी निमुखातीशी चिंता तुम्ही न करावी. मोर पांखरा समर्थ म्हणती वेळोवेळा. रात्रंदिन तोची चाळा मोठमोठ्याने ओरडती. आमूच्या पाराची विट जतन करावी नीट. वारंवार म्हणती समर्थ काकूबाई लागूनी. लपूनी ठेवले विटसी ती दिली पाहिजे आमस. याचा अर्थ कळूनसे स्पष्ट काही कळेना. असं स्वामी सुताचा भ्रांत कोकणात राहत होता. स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमान कळले त्या. तो केवळ अज्ञान दादा त्यांचे अभिमान, त्याचे शरीर असमाधान कृश होत चालला. काकूबाईंनी तयासी आणविले आपणापासी. एके दिवशी समर्थांशी दादा प्रति दाखविले. समर्थ बोलले, ती बाईसी 4 वेळा जीव घाल्यासी. आरोग्य होईल बाळासी, चिंता मानसी करू नको. त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता. समर्थांची कृपा होता रोग कोठे राहिलं. केजगाव मोगला येतं तेथे नानासाहेब भक्त. त्यांनी बांधिला श्रींचा मठ, द्रव्य बहुत खर्चिले. श्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापन मठात. या कारणे अक्कलकोटी येत दर्शन घेत समर्थांचे. ते म्हणते काकूबाईसी पादुका स्थापन कराव्यासी, तुम्ही पाठवा दादांशी समागमी आमुच्या. बाई म्हणे, तो अज्ञान तशत शरीरी असमाधान, त्याची काळजी घेईल कोण, सत्य सांगा मज लागे. समर्थ उत्तर ऐकून म्हणते द्यावे पाठवणी. बाळ आहे जरी अज्ञ तरी सांभाळी. तयासी समर्थ पुनच्चे बाईसी बोले, त्यात तुमचे काय गेले. आम्हाला दिसेल जे बरे तेच आम्ही करू की. शेवटी मंडळी सांगती दादासी पाठविले केजे प्रती. पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी. पुढे सेवेकरांनी सांगती त्यासी मुंबईस पाठविती. ब्रह्मचार्यांची आज्ञा करीती यासी स्थापा गादीवरी. दादासी करून गोसावी मुंबईची गादी चालवावी. स्वामी सुताची यास द्यावी कफनीज होई निशान. ब्रह्मचारी दादांशी
ब्रह्मचारी दादांशी उपदेशित दिवसनेशी गोसावी होऊन गादींशी चालवावे. आपण दादा जरी अज्ञान होता तरी अशा गोष्टी करताना कर्मणीची सर्वता नरुचित्ता त्याची या परी ब्रह्मचार्यांनी पाहिले. खटपट करून शेवटी दादांशी मुंबईहून अक्कलकोटी पाठविले. समर्थ याच्या समयाशी आज्ञा केली. भुजंगाशी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तक ठेव. दादांच्या मोर्चेला आणून सत्वरी धरा म्हणती. त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवेकरी करितात तैसेचे श्रींच्या पादुका शिरी पडतात उपरती झाली. त्यांच्या चित्त हृदय प्रगटला. ज्ञानसवित्ता आज्ञाने गेलेले आहे ते धन्य गुरूंचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावे. असो दादांची पाहुणी वृत्ती काकूबाई चकलीची ती म्हणे समर्थ दादांप्रती वेड खचित लाविले. ती म्हणे जी समर्थ आपण हे काय करिता दादांच्या श्री ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती असे जे बरे वाटेल आमसी तेची करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको. काकूबाई बोले वचन एकासी गोसाई बनून टाकीला आपण मारून इतिकेची पुरे झाले. ऐकून अशा वचनाला समर्थासी क्रोधाला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर. काकूबाईंशी आकंत करून मांडला अनर्थ नाना शब्द बोलत बाळपीडित स्वस्ते परिसमर्थे त्या समयी लक्ष तिकडे दिले नाही. दादांशी बनविले गोसावी कफनी झोळी अर्पिली. दुसऱ्या दिवशी दादांशी समर्थ पाठविती भिक्षसी ते पाहुणी काकूबाईंशी दुःख झाले अपार. समर्थांशी हसू आले अधिकची कौतुक मांडले. दादाशी जवळ बोलाविले काय सांगितले त्याशी. अनुसया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागाता अवश्य म्हणून तत्वता जळणी जोळी पातला. ऐसे बाईने पाहुणी ऐसे क्रोधाविष्टांत करणी म्हणे तुझी करणी लोकपाद कारण. ऐकुनी मातेची उक्ती दादा तीच प्रति बोलती. ऐहिक सुखे तुच्छ गमती माते आजपासून पुत्राचे ऐकुनी वचन उदास झाले ती येते म्हणे. असं दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले. काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबईपुरी. स्वामी स्वतःच्या गादीवरी बसून संस्था चालविली. इति श्री स्वामी चित्र सर्वत नाना प्राकृत कथा समंत सदापुरुषात भावी भक्तो अष्टमध्याय गोडा श्री स्तुशुभ भवतो अध्याय 19. श्री गणेशाय नमः. एकाग्र चित्ते करिता श्रवण तेने होय दिव्य ज्ञान ते ज्ञाने परमार्थ साधन पंत सुलभ होत असे. बोलणे असो हे आता वर्ण पुढे स्वामी चरित्रा अत्यादरे श्रवण करता सर्वार्थ पाहिजे निश्चय. प्रसिद्ध आळंदी क्षेत्री नामे नरसिंह सरस्वती जयांची सर्वत्र ख्याती अजरामर राहिली. कृष्णा तटाकी क्षेत्री पवित्र ती देखील त्यांनी समजत. नाना योगाभ्यासी बहुत महासत देखील करावे हठयोग साधन अशी इच्छा बहुत दिन नाना स्थाने फिरून शोध करीती गुरुचा. जपितपी संन्यासी असंख्य देखील ज्ञान त्यांचे पाहिले कित्येकांचे चरण धरिले परी गेले व्यर्थची. एके समय अक्कलकोटी स्वामी दर्शनाच्या धरणी पोटी आले नरसिंह सरस्वती महिमा श्रींचा ऐकुनी सन्मुख पाहुणी तयाला आज्ञांचक्र भेदांतला. एक श्लोक सत्वर म्हणतात श्रवणी पडले त्यांच्या श्लोका एकातिथीची समाधी लागली त्यांची स्मृती न राहिली देहाची ब्रह्मरंध्री प्राणवायू. आश्चर्य करती सकळजण असो झाली. काही वेळ समाधी उतरून तत्काळ नरसिंह सरस्वती धावले. त्यांनी स्वामीपद भुजांवरी मस्तक ठेवले धडकरी सदादित झाले अंतरी हर्षपोटी न समावे. उठून या करिता स्तुती धन्य धन्य हे स्वामी मूर्ती केवळ परमेश्वर असती रूप घेती मानवाचे. स्वामी कृपा आज झाली त्याने माझी इच्छा पुरली चिंता सकळ दूर झाली कार्यभाग साधला. असो नरसिंह सरस्वती आळंदी क्षेत्री परतून येती तेथे जी वास्तव करती सिद्धी प्रसन्न जायला. बहुत धर्मकृत्य केली दूरदूर कीर्ती गेली. काही दिवस एकेवेळी अक्कलकोटी पातले घेतले समर्थांचे दर्शन उभे राहिले कर जोडून झाले बहुत समाधान. गुरुमूर्ती पाहुणी नरसिंह सरस्वतीशी समर्थ बोलले त्या समयासी लोकी धन्यता पावलासी वारयुषिता पाहुणी ते द्यावी सोडून तरीच श्रेष्ठत्व पावसी म्हणी मग सहजची सुरभवणी अंती जासी सुखानी. ऐसे समर्थांची वाणी आश्चर्य वाटले सकला म्हणी. नरसिंह सरस्वती स्वामी असून विपरीत केवी करतील परी अंतरीची खून यती तत्काळ जाणून पाहू लागले. अधोधन शब्द एक न बोलवे. असं तेव्हापासून सिद्धी दिदली सोडून येऊन राहिले स्वस्तानी धर्मकृत्य बहु केली. यशवंतराव भोसेकर नामे देव मामलेदार त्यांची ज्ञानसाचार समर्थ कृपेने झाले. वासुदेव फडके ब्राह्मण थोर जयांशी प्रसिद्धी सर्वत्र इंग्रजी लतानिवार होनी बंड केले ज्याने समर्थांची कृपा होता इच्छित कार्य साधेल तत्वता. ऐसे वाटले त्याचे चित्ता समर्थ दर्शनाते पातले स्वकार्य चिंतनिक अंतरी खडग दिदले श्रींच्या करी मने मजवरी कृपा जरी तरी खडग हाती देतील. जाऊनी बहिसला दूर श्रींनी जाणिले अंतर त्याचे पाहुणी कर्मघोर राजद्रोह मानसी. लगबगे उठली स्वारी सत्वरा आली बाहेर तरवडाची झाडावरी तलवार दिली टाकूनी. कार्य आपण जाणू योजिले ते शेवटाना जाय भले ऐसे समर्थ दर्शविले म्हणून दिले खडग करी. परित्य अभिमानी पुरुष खडग घेऊन तैसेच आला परत स्वस्तानास झेंडा उभरला बंडाचा. त्यात त्यासी यश न आले सर्व हेतू निष्फळ झाले. शेवटी परिपत्य भोगले कष्ट गेले व्यर्थची. असो स्वामींचे भक्त तात्या भोसले विख्यात राहती अक्कलकोटात राजश्री सरदार मायापाशी तोडून दृढ झाले. स्वामी चरणी भजन पूजन निषेध करिता त्यानंदे अकस्मात एके दिवशी भयभीत झाले मानसी. यमदूत दिसती दृष्टीसी मृत्यू समय पातला. पाहुणे विपरीत परी धरले झडकरी उभा राहिला काळ दुरी नवल परी झाले. दीनवदन होऊनी दृढ घातली मिठी चरणी तात्याकरिता विनवणी मरण माझे चुकवावे. ते पाहुणे श्री समर्थ कृतंतसी काय सांगत हा असे माझा भक्त आयुष्याचे न सरले. पहिलं तो वृषभ दिसत तोची नवल वर्तले तत्काळ वृषभाचे
प्राण गेले. पहिलं तो वृषभ दिसते त्याचा आज असे अंत, त्यासी न्यावे त्वरित स्पर्श ते करू नको. ऐसे समर्थ बोलले, तो चिन्ह वल वर्तले. तत्काळ वृषभाचे प्राण गेले, धरणी पडले कलेवरे. जन पाहुणे आश्चर्य करती, धन्यता व थोर वर्णित बहिला कृती दिली मुक्ती. मरण चुकले दात्यांचे ऐशा लीला असंख्य वरून जाता वाढलेले ग्रंथ. हे स्वामी चित्र सारामृत चरित्र सार मात्र इथे इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्रकृत कथासमंत सदा परिषद प्रेम भक्त 19वा अध्याय गोडा. श्री स्वामी चरणा श्री स्तुशुभम भूतो अध्याय 20वा. श्री गणेशाय नमः. जय जयजी करुणा करा, जय जयजी यतीवरा. भक्तजन संतापारा सुरेश्वर गुरुराया. वर्णिता समर्थांचे गुण नाना दोष होती दहन. सांगता एकता पावन भक्त श्रोत दोघेही. असो कोणी एके दिवशी इच्छा धरुणी मानसी ग्रहस्थ एका दर्शनासी समर्थांच्या पातला. करून या श्रींची स्तुती माता ठेवीला श्री चरण होती. तेव्हा समर्थ त्या ते वदती हास्यवदने करुणी. फकीरा ते देई खाना तेने पुरतील सर्व कामना. पक्वाने करुणी नाना येतेचे भोजन द्यायचे. ग्रहस्थे आज्ञा म्हणून केली नाना पक्वाने. फकीर बोलाविले 5 जण जीव घातले त्या ते. फकीर तृप्त होऊन जाते उच्चिष्ट उरले पात्रांवरती. तेव्हा समर्थ आज्ञापिती ग्रहस्थांते सत्वर शिष्य करी ग्रहण तुझे मनोरथ होतील पूर्ण. परी त्या ग्रहस्थाचे मन साशंक झाले ते द्वा. मने यवन याती अपवित्र त्याचे घेऊ कैचे उच्चिष्ट. यातीमध्ये पावे न कष्ट कळता स्वजन गोष्ट. आला मनी ऐसा विचार तो समर्थांस कळला सत्वर. म्हणती हा भाविक नर कल्पना चित्ती याची ना. इतके माझे साहजिक कोणी भ्रमिष्ट ग्रस्त एक येऊनी स्वामी सन्मुख स्वस्त उभा राहिला. दारिद्र्यग्रस्त झाला म्हणून भ्रमिष्ट फिरे दिन द्रव्य मिळवया साधन त्या जवळी नसे परी. त्यासी दे कोणी समर्थ म्हणती हे उच्चिष्ट घे त्वरित. तो निशंक मनाचा पात्रावरी बैसला. त्यासी बोलले समर्थ तू मुंबापुरी जाई त्वरित सफल होतील मृत द्रव्य प्राप्ती होईल. स्वामी वचनी भाव धरिला तत्काळ मुंबईस आला. उगाच भटको लागला द्रव्य मिळेल म्हणून. प्रभात समय एके दिवशी ग्रहस्थ निघाला फिरावयासी. ग्रहस्थ निघाला फिरावयासी येऊन एका घरापाशी स्वस्त उभा राहिला. तो घरातून एक वृद्ध बाई दार उघडून घाई बाहेर येऊन या पायी ग्रहस्थ पडला दृष्टीसी. तिने बोलाविले त्याला आसनावरी बैसविला. 10,000च्या दिदल्या नोटा आणून सत्वर. ग्रहस्थ मनी आनंदला बाई ते आशीर्वाद दिला. द्रव्य होताला शुद्धीवरी सत्वर. समर्थांचे वचन सत्य. ग्रहस्थ आली प्रचित वारंवार स्तुती करीत स्तोत्र गात स्वामींचे. इति श्री स्वामी चित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत. 20वा अध्याय गोडा. श्री स्तुशुभम भूतो अध्याय 21वा. श्री गणेशाय नमः. स्वामी चित्र झाले 20 अध्यायापर्यंत. करुणी माझे मुखनिमित्त वदले श्री स्वामी राजा. आता कळ सध्या 21वा. कृप करुणी वदवा. हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्तजनकारणे. संपवा अवतारात हे ऐसे मना माझी येता. जडदेह त्या गुणी तत्वता गेले स्वस्ताने येते राजे. शके 1800 पूर्ण संवत्सर ते बहुधान्य. मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार. दिवस केला 3 प्रहर. चतुर्थ प्रहराचा अवसर. चित्त करोना एकाग्र निमग्न झाले निजरूपी. षटचक्राते भेदून ब्रह्मरंध्रा छेदून आत्मज्योत निघाली पूर्ण हृदयातून ते द्वा. जवळ होते सेवे करी त्यांचा दुःख झाले अंतरी. शोक करिता नाना परी तो वर्णिला न जाय. अक्कलकोटींचे जन समस्या दुःखे करून आकरंद तो वृत्तांत वर्णिता ग्रंथ. वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या नंतरीला. जनसन्मार्ग दाविला उद्धारिले जनमुंडाला. तो महिमा कोण वर्णी. कोकणात तर समुद्र प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी. पालशेत ग्रामा माझारी जन्म माझा झाला से. ते त्याचे बाळपण गेले. आता कोपरली सेने केले. उपशिक्षक पद मिळाले. विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ. नाम जनजी शंकर शेठ. त्यासी स्नेह झाला निकट. आश्रय जाते ते माझे. त्यांची स्वामीचरणी भक्ती भावार्थे पूजन करीती. दिवसा उपजली चित्ती स्वामीचरित्र श्रवणाची. ते मला सांगितले मी स्वामी गुणानुवाद गायले. हे स्वामीचित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प. प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धते देवतास्तवन. अद्धर समीचित्र असं कोण हेची कथन केलेसे. श्री गुरु कर्दळीवांतून आले. स्वामीरूपे प्रगटले. भुवरे प्रख्यात झाले. हे कथन 2य अध्याय. तारावया भक्तजनाला अक्कलकोटी प्रवेश केला. ते त्याची महिमूर्णिला. 3य अध्याय निश्चय. स्वामींच्या कराव्या छळ. आले 2 संन्यासी खरे. त्याची वृत्त सकल. 4थ्या माझी वर्णिले. मल्हारराव राजा बडोद्यासी. त्याने न्यावया स्वामींसी पाठविले. कारभारांसी 5व्यात ते कथा. यशवंतराव सरदार त्यांसी दाविला चमत्कार. त्यांचे वृत्त समग्र. 6व्यात वर्णिले. विष्णू ब्रह्मचारी त्यांची स्वामीच्या भक्ती जडली कोणे प्रकारे. ते 7व्यात वर्णिले. शंकर नामे एक ग्रस्त होता ब्रह्मसंबंधी ग्रस्त. त्यांनी केले दुःखमुक्त. 8व्यात ते कथा. खर्चून या द्रव्यभूत त्यांनी बांधलेला सुंदर मठ. ते वर्णन समस्त. 9व्यात केलेसे. चिदंबर दीक्षितांते वृत्त वर्णिले. 10व्यात ते एकता पुनीत श्रोते होते सत्यची. 11वा आणि 12वा. तैसाचे अध्याय 13. बाळाप्पाचा इतिहास बरवा. त्या माझी निरूपीला भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन. तो 14वा अध्याय पूर्ण.
सत्तारक भाविका बसप्पा तेरी सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा बुकोड बहुत. 15व्यात वर्णिली हरभाऊ मराठे ग्रहस्थ कैसा झाला स्वामी भक्त. 16-17 निश्चित वृत्त त्याचे वर्णिले. स्वामी स्वतःचं कनिष्ठ बंधू त्याची लागला भजन छंदू तो दादाभाऊ प्रसिद्ध. 18व्यात वृत्त त्यांचे वासुदेव फडके यांची गोष्ट आणि त्यांचे वृत्त वर्णिले. 19व्यात सारांश रूपे सत्यपै एक ग्रहस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण त्याची कथन त्याची केले वर्णन. 20व्यात निर्धरे स्वामी समाधिस्थ झाले. 21व्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्तवर निवेदिले पूर्ण केले स्वामी चैत्र. शके 1819 वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार वृद्ध त्रयोदशीचं पूर्ण केला ग्रंथ. बळवंत नामे माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला से. स्वामींच्या लीला स्वामींनी दिदला आवर जो भावे वाचिले हे चरित्र त्याचे आयु आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय. त्याची वाढोमेल कीर्ती मुखी वसो सरस्वती भाऊसागर तरुणी अंतिम मोक्षपद मिळवतया. अंगी सर्वदा विनय असो वृथाभिमान नसो सदा समाधान गौस तुझ्या भक्त श्रेष्ठ लागुनी. त्या कारणे ग्रंथ रचिला जी प्रसिद्धी सानिला त्याचे रक्षावे दयाळा कृपाखाना समर्था. स्वामी चरित्र सुंदर उद्यान त्यातील कुसुमी वेचून सुंदर माळा करून आला घेऊ विष्णू कवी आपला कंठी तत्काळ घालून चरणी ठेविला भाल सदोदित याचा प्रतिफळ करावे बाळपले. इति श्री स्वामी चरित्र श्रावत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रसिद्ध भावी भक्त. 21वा अध्याय घोडा. इति श्री स्वामी चित्र सारामृत श्री स्वामी चरणापंस शिवभूत. इति श्री स्वामी चित्र सारामृत संपूर्णम. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी चित्र सारामृत 21 अध्यायापर्यंत मी घेतलं. माझ्याकडून काही वाचण्यात चूक झाली असेल तर क्षमस्व. श्री स्वामी समर्थ.